शिमला, मनाली आणि काश्मीर अशा बर्फाळ जागांचं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे स्वर्ग. पण तुम्हाला माहीत आहे का, उन्हाने ताळपणाऱ्या विदर्भात देखील कधीच्या काळी काश्मीर तयार झालं होतं. हो, हे खरंय. नमस्कार, मी हिमांशू पाटील आणि आपण पाहताय बडबड. विदर्भाची ऊन म्हणजे जणू लाही लाही, पण याच विदर्भात एकेकाळी बर्फाची चादर पसरली होती. गारपीट नव्हे, अक्षरशः बर्फ. बडनेरा, अमरावतीमधील एक ठिकाण, येथे सामान्य हवामानात बर्फवृष्टी होत नाही. परंतु 9 मार्च 2005 रोजी हवामानाच्या एका असामान्य घटनेच्या अफवा आणि बातम्या होत्या, ज्यात काही लोकांनी बडनेरामध्ये बर्फवृष्टीसारखे दिसणारे गारपीट पाहिल्याचा दावा केला होता. यामुळे अनेक विचित्र चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याचं उत्तर अनेक दिवस अनुत्तरित राहिलं होतं. मात्र याचं नेमकं कारण काय हे देखील समोर आलं होतं. प्रत्यक्षात काय घडलं? 9 मार्च 2005 रोजी अमरावती, बडनेरा आणि आसपासच्या भागात जोरदार गारपीट झाली. सामान्य गारपीटच, मात्र ही गारपीट इतकी तीव्र होती की जमीन बर्फासारख्या पांढऱ्या बर्फाच्या गोळ्यांनी झाकली गेली होती. यामुळे हिमवृष्टीचा भ्रम निर्माण झाला. परंतु प्रत्यक्षात तो गारांचा संचय होता, खरा बर्फ नव्हता. पण अमरावतीत बर्फ पडला हा दावा अनेकांकडून करण्यात येतो. काहींनी तर स्नोफॉल झाला असाही दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात अमरावतीत बर्फवृष्टी ही शक्य नसल्याचं काही रिपोर्टनुसार समोर आलं. अमरावतीमध्ये बर्फवृष्टी का शक्य नाही? अमरावतीमध्ये उष्णकटिबंधीय हवामान आहे. उन्हाळ्यातील तापमान अनेकदा 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते आणि हिवाळ्यातील तापमान क्वचितच 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. खऱ्या बर्फवृष्टीसाठी तापमान 0 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होणे आवश्यक आहे, जे अमरावतीमध्ये कधीही नोंदविले गेले नाही. त्यामुळे अमरावती किंवा विदर्भाच्या कुठल्याही परिसरात बर्फवृष्टी शक्य नाही. ती एक असामान्य घटना होती का? होय. इतका मुसळधार गारपीट अमरावतीसाठी दुर्मिळ आणि त्यामुळे अनेक रहिवाशांना आश्चर्य वाटले. मात्र बर्फवृष्टी नव्हे तर ती गारपीट झाली होती. तर अंतिम हेच की अमरावतीत स्नोफॉल नव्हे तर मोठ्या प्रमाणात झालेली एक गारपीटच होती. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली? आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हो, आमच्या बडबड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.